चला मंडळी, चिकनचं आणि मिसळचं लग्न लावून देऊ. पारंपरिक मिसळची चव आणि गावरान चिकनचा जबरदस्त तडका, अशी मिसळ कुठेच खाल्ली नसेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ मोडक्समध्ये, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. आज आपल्याला मिसळसाठी लागणार आहे मूग, मटकी, सफेद वाटाणे, हरभरा आणि काबुली चणा. त्याचबरोबर आपण भाजून घेतलेला आहे टमाटा, कांदा, लसूण, आलं आणि मिरच्या, आणि आपण घेतलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर. सुक्या मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे हळद, मीठ, लाल मिरची पावडर, धणे पावडर, गरम मसाला पावडर आणि जिरं. आता आपण काय करूया, पहिल्यांदा कांदा आणि टमाटा हा एकत्र वाटून घेऊया. पहिला थोडासा कांदा वाटून घ्यायचा, मग त्यामध्ये टमाटा टाकून तो सुद्धा बारीक वाटून घ्यायचा. आपलं वाटण रेडी आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल घेऊयात. त्या तेलामध्ये पहिलं आपण जिरं टाकूयात. जिरं छान तडतडलं की मग त्यामध्ये आपण वाटलेला पहिला मसाला जो आहे तो आपण ह्यात टाकून घेऊया. हा मसाला पण छान असा तेल सुटस तोपर्यंत परतून घ्यायचा. तोपर्यंत आपण दुसरा मसाला वाटून घेऊयात. त्यात आपण घेऊयात भाजलेलं खोबरं, भाजलेलं आलं, भाजलेलं लसूण आणि भाजलेल्या हिरव्या मिरच्या. त्याचबरोबर खूप सारा कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सुद्धा आपण त्याबरोबर वाटून घेऊयात. आता हे वाटण आपल्या मसाल्यामध्ये टाकून हे सुद्धा त्याबरोबरच परतून घेऊया. त्यावरती एक झाकण ठेवून एक हलकीशी वाफ आणून घेऊया. आता आपण पाहू शकतो की वरती तेल सुटलेलं आहे. आता आपण जो पहिला सुका मसाला घेतला होता तो एक एक करून ह्यामध्ये टाकूया. आपण त्याबरोबरच कसुरी मेथी सुद्धा घेतलेली आहे. आधी आपण मीठ टाकून घेऊ, मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि कसुरी मेथी हे सगळं एकत्र टाकून घेऊया. हे सगळं टाकून झालं की मग आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ आणि सगळा मसाला परतून घेऊया. तो परतून झाला की त्यामध्ये मटकी आणि मूग टाकूयात. ते मिक्स करून त्यामध्ये सफेद वाटाणा, हरभरा आणि काबुली चणा सुद्धा टाकून घेऊयात. लक्षात ठेवा, आपण हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे. आता यामधला एक स्पेशल इन्ग्रेडियंट, आपण एक चिकन स्टॉक काढून ठेवलेलं होतं. ते चिकन स्टॉक म्हणजे चिकनचं आळणी पाणी आपण आता यामध्ये घालणार आहोत. हेच आहे जे आपल्या मिसळला एक वेगळी चव देतं. हळूहळू करून आपण ते सगळं चिकन स्टॉक ह्यामध्ये मिक्स करून घेऊया. याची आपण कन्सिस्टन्सी पाहू शकता. कन्सिस्टन्सी थोडी पातळ आहे. आपण याला थोड्या वेळात एक सिक्रेट ट्रिक देऊन घट्ट करणार आहोत. थोडंसं फरसाण घ्यायचं, त्याची पावडर करून घ्यायची. त्या पावडरमध्येच गरम मसाला आणि थोडासा पाणी टाकून घ्यायचं आणि याला पुन्हा वाटून घ्यायचं. हे मिश्रण तुमच्या मिसळला चविष्ट सुद्धा करेल आणि घट्ट सुद्धा करेल. अशी आपली मिसळ दन 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 उकळली की त्यामध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं. आता तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी कशी घट्ट झालेली आहे. वरून कोथिंबीर टाकून घ्या
आणि तुमची मिसळ रेडी आहे. काय मग मंडळी, चिकन मिसळ आवडली की नाही? एकदा ही चिकन मिसळ बनवून पहा आणि मग सांगा कोण म्हणतं मिसळ फक्त व्हेज असते. जर व्हिडिओ झकास वाटला असेल तर फक्त बघू नका, लाईक दाबा, शेअर मारा आणि सबस्क्राईब तर ठोकाच. लवकरच भेटू नव्या चविष्ट बॉम्बसोबत, फक्त कुक विथ मोडक्सवर. चला तर मग या जेवायला.